इंजेक्शन थेरपी ज्यामध्ये की प्लेटलेटचं इंजेक्शन असेल किंवा हायॲल्युरोनिक ॲसिड्सचं इंजेक्शन असेल किंवा स्टिरॉइड्सचे इंजेक्शन्स असतील. हे इंजेक्शन्स घेऊन आपण गुडघेदुखी किंवा खांदादुखीपासून सुटकारा मिळवू शकतो का? असा खूप जणांचा प्रश्न आम्हाला आला होता. काही समस्या आहेत ज्याच्यामध्ये निश्चितपणे स्टिरॉइड इंजेक्शन्स आपल्याला हेल्प करू शकतात. जसं की फ्रोझन शोल्डर आहे. यामध्ये खांद्याच्या आतील भागामध्ये खांद्याच्या कॅप्सूलमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सूज येते. त्यावेळी आपण एक मिनिमल डोसमध्ये स्टिरॉइडचं इंजेक्शन आपण खांद्यामध्ये देऊन ती जी सूज आहे ती नियंत्रणात आणण्यासाठी त्याची मदत होते आणि त्याच्यानंतर व्यवस्थित फिजिओथेरपी करून आपण त्यामध्ये त्या समस्येपासून सुटकारा मिळू शकतो. परंतु ज्या कार्टिलेज किंवा मेनिस्कस किंवा हाडाच्या ज्या समस्या आहेत यामध्ये PRP किंवा हायॲल्युरोनिक ॲसिड इंजेक्शन किंवा स्टिरॉइड इंजेक्शन यांचा कुठलाही रोल आतापर्यंत सायंटिफिकली सिद्ध झालेला नाहीये. त्यामुळे अशा प्रकारच्या इंजेक्शन थेरपीज रुग्णांना मदत करू शकत नाहीत. या उलट वारंवार इंजेक्शन्स घेतल्यामुळे रुग्णांच्या गुडघ्यामध्ये किंवा खांद्यामध्ये इन्फेक्शन होण्याचा जे चान्स आहे ते वाढले जातात आणि त्यामुळे आपल्याला फायदा न होता नुकसान जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतं. तर मी अशा प्रकारची कुठलीही स्टिरॉइड किंवा PRP थेरपी किंवा हायॲल्युरोनिक ॲसिड इंजेक्शन थेरपी घेण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित करणार नाही. तुम्ही निश्चितपणे यासाठी MRI वगैरे करून योग्य ते निदान अगोदर आपलं करून घ्या आणि चांगल्या ऑर्थोपेडिक किंवा आर्थ्रोस्कोपी सर्जनच्या सल्ल्याने काय काय ट्रीटमेंट्स ऑप्शन्स अवेलेबल आहेत, कुठल्या कुठल्या सर्जरीज अवेलेबल आहेत आणि सायंटिफिकली प्रूव्हन ट्रीटमेंट्स कुठल्या आहेत याचा सर्वांचा विचार करून पुढे ट्रीटमेंट कंटिन्यू करा असा मी सल्ला आपणास देतो. त्यामुळे ब्लाइंडली फक्त कोणी म्हणतंय म्हणून इंजेक्शन घेऊन तात्पुरतं जे दुखणं आहे त्याच्यापासून आपल्याला सुटकारा मिळेल या हेतूने आपण इंजेक्शन थेरपीकडे बघू नये. तर परमनंट सोल्युशन म्हणून आर्थ्रोस्कोपी किंवा ऑर्थोपेडिक सर्जनचा सल्ला घेऊन या समस्यांचं जे निदान आहे आणि ट्रीटमेंट आहे ते व्यवस्थितपणे करावं. अजून तुम्हाला याबद्दल जर का काही माहिती हवी असेल तर तुम्ही निश्चितपणे आमच्याशी संपर्क करू शकता. आमचे नंबर स्क्रीनवरती दिलेले आहेत. आम्ही निश्चितपणे तुम्हाला मदत करू. थँक्यू.